तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी चटणी नक्की ट्राय करा, चवीला अप्रतिम लागते। चला तर मग आता अशी खमंग आणि टेस्टी चटणी कशी बनवायची लगेच आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण ही चटणी बनवण्यासाठी ना इथे 1 वाटी शेंगदाणे पॅनमध्ये टाकून घेतलेले, हे आपण इथे छान खरपूस भाजून घ्यायचे। इथे ना मीडियम गॅसवर आता आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे, छान मस्त असे ना खरपूस भाजले पाहिजे। हे बघा शेंगदाणे खरपूस भाजले कसं ओळखायचं की असे पटकन शेंगदाण्याचे सालं निघाले ना की समजायचं आपले शेंगदाणे छान खरपूस भाजले गेलेले। आणि हे शेंगदाणे भाजताना ना फक्त आपण गॅस हा मीडियम गॅसवर असे खरपूस भाजून घ्यायचे। जेवढे आपण शेंगदाणे खरपूस भाजू ना तेवढी आपली चटणी जी बनवणार आहोत ना लसूण शेंगदाणा चटणी ही अधिक टेस्टी होते आणि कुरकुरीत पण लागते। शेंगदाण्यामुळे छान टेस्ट छान येते त्याला। आता इथे मी गॅस बंद करून टाकलेला आहे। आता हे शेंगदाणे आहे ना आपण खाली उतरून घेऊया। त्यानंतर मी याच पॅनमध्ये ना थोडंसं इथे तेल ॲड केलेलं आहे 1 चमचा भरून। आता इथे तेल तापलं ना की इथे 1 चमचा भरून आपण जिरे ॲड करायचे। 1 लसणाची पुडी नीट करून इथे ती पण मी इथे ॲड केलेली। त्यानंतर इथे 4 चमचे तीळ ॲड केलेले। आता आपण हे तीळ पण ह्या तेलामध्ये ना छान भाजून घ्यायचे। त्यानंतर इथे आपण 3 इथे काश्मीरी लाल मिरची ॲड केलेली आहे, ती पण आता याच्यामध्ये छान भाजून घ्यायची याच तेलामध्ये। या मिरच्या पण इथे हलक्या भाजून घ्यायच्या आहे। मिरच्या पण इथे भाजल्यानंतर जे शेंगदाणे आपण इथे भाजले होते ना ते याच्यामध्ये मी पुन्हा ॲड केलेले। ते शेंगदाणे पण याच्यामध्ये थोडेसे आपण पुन्हा या तेलामध्ये ना छान भाजून घ्यायचे। मी इथे शेंगदाण्याची सालं काढलेली नाही आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही इथे सालं काढून घेतली तरी चालेल। 1-2 मिनटंच आता आपण हे इथे छान भाजून घेणार आहोत। शेंगदाणे पण तेलामध्ये भाजले ना पुन्हा आणि हे सर्व साहित्य की आपली चटणी ना अधिक टेस्टी आणि छान मस्त अशी खमंग होते। इथे ना गॅसची फ्लेम ही मीडियमच आहे, 1च मिनटं इथे मी होऊन देणार आहे। इथे ना थोडीशी धणे पावडर ॲड केलेली आहे। आता पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आधनंमधनं इथे मी थोडं मिक्स केलेलं आहे। छान मस्त असा खमंग इथे वास सुटलेला आहे। सर्व साहित्य असंच मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे, करपवायचं नाही मात्र इथे छान असं गोल्डन कलर येईपर्यंत सर्व साहित्य भाजून घ्यायचं। करपवलं की त्याची टेस्ट कडवट लागते। गॅस इथे मी आता बंद केलेला आहे। गरम पॅनमध्येच इथे आता 1 मिनटं असंच राहून देणार आहे ना। पॅन खाली ठेवलेलं आहे, थंड झालेलं आहे। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी मिरची ॲड केलेली की पटकन बारीक होईल। मिरची आधी टाकली ना की ती पटकन बारीक होते, म्हणून मी इथे सर्वात आधी मिरची ॲड केलेली आहे। आणि त्यानंतर इथे सर्व साहित्य थोडं थोडं इथे पूर्ण टाकून घेणार आहे। आता जेवढं साहित्य तुम्ही इथे परफेक्ट भाजलं ना छान खरपूस भाजलं ना तेवढी तुमची चटणी आहे ना अशी मस्त खरपूस खमंग होते। आता आपण हे मिक्सरला फिरून घ्यायच्या आधी इथे मीठ टाकून घेऊया। रेग्युलर मीठ टाकल्यानंतर इथे आपण काळं मीठ पण इथे टाकलेलं आहे। काळ्या मिठामुळे काय होतं, ब्लॅक सॉल्टमुळे ह्याला टेस्ट छान येते। आता आपण याचं झाकण लावूया आणि मिक्सरला आहे ना छान हे फिरवून घेऊया। हे बघा इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेली, एकदम बारीक पण नाही फिरवायची। इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे असे थोडेसे इथे किंचित असे आरडे भरडे ठेवलेले की ते दाताखाली आले चटणी खाताना की छान लागतात। तुम्हाला जर ही माझी शेंगदाणे आणि लसणाची चटणी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। बनवणार ना तुम्ही अशी मस्त चविष्ट आणि टेस्टी
शेंगदाणा लसूण चटणी, तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी चटणी नक्की ट्राय करा. चवीला अप्रतिम लागते. ही चटणी जेव्हाही तुम्ही केव्हा खायला घ्याल ना, त्यावेळेला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं, त्यानंतर खायला घ्यायची. खूप टेस्टी लागते. तेल टाकल्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. बाय.